नमस्कार, मी निरंजन. काल आपले नॉन बायोलॉजिकल राजाबाबू हे INS विक्रांतवरती गेले होते दिवाळीच्या निमित्ताने आणि नेव्हीच्या त्या एअरक्राफ्ट कॅरियर बोटीवरती एअरफोर्सचे कपडे घालून आपले राजाबाबू तिकडे गेले होते आणि त्यांनी तिथून दिवाळीच्या शुभेच्छा वगैरे दिल्या आणि भारत आता तिसरी अर्थव्यवस्था होणार असं ते बोलले. आणि हे सरकार कायमच म्हणत राहतं की चौथी अर्थव्यवस्था झाली, 4 ट्रिलियनची इकॉनॉमी झाली वगैरे वगैरे वगैरे. आता असं आहे की GDP जर वाढतोय तर नागरिकांचे खिसे का रिकामेत हा स्वाभाविक प्रश्न आहे ना. म्हणजे त्या डोनाल्ड ट्रम्पनी आणि त्याच्या त्या आणखीन एकानी लिंडसे ग्रॅहमनी म्हटलं की भारताची इकॉनॉमी ही डेड इकॉनॉमी आहे. आता रागवायच्या आधी थोडंसं विचार करा ना. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचा राग येण्याची शक्यता आहे, येऊ सुद्धा शकतो. भारत हा जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे असं भाजपचे लोक सतत म्हणत असतात. पण वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही नागरिकांच्या समृद्धीशी कनेक्टेड आहे का, हा सर्वात मोठा भाग याच्यात येतो. ते काय सांगतात, GDP 6.5% आता 7.8% झाला. मग रोजगार किती टक्क्यांनी वाढला? रोजगार तर कमी झाला ना. म्हणजे आज 7.5% बेरोजगारीचं प्रमाण आहे. 20% तरुण बेरोजगार आहेत आणि पदवीधरांमध्ये 45% पदवीधर बेरोजगार आहेत. 45% पदवीधर बेरोजगार. स्टॉक मार्केट पोहोचलंय 25,000चं 75,000वर. ते का आणि कसं हा आणखीन एक वेगळा भाग आहे. म्हणजे स्टॉक मार्केटवरून तुम्ही ठरवणार का इथं विकास होतोय, पण मग ते सामान्य नागरिकासाठी का नाही? मेक इन इंडिया म्हटले होते की भारत जगाचा कारखाना बनेल, पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा GDP 17%वरच अडकून आहे. अजून 2014 मध्ये पण तेवढाच होता. मुद्दाम ते सांगण्याची गरज आहे. छोटे छोटे इलेक्ट्रॉनिक्सचे पार्ट पण आता आपण इम्पोर्ट करतो. व्हिएतनाम आपल्यापेक्षा 10 पट लहान आहे, 10 पटीनं लहान आहे, पण तो आपल्यापेक्षा जास्त एक्सपोर्ट करतो. 60% 70% भारतीयांचा स्टॉक मार्केटमध्ये काहीही इन्व्हेस्टमेंट नाही. 70%पेक्षा जास्त. खरं तर सरकार म्हणतं की भारताचा पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न हे $2800 आहे. आता 4 ट्रिलियनची इकॉनॉमी आहे असं जर तुम्ही गृहीत धरलं तर 4 ट्रिलियनच्या इकॉनॉमीमधले जर का या पहिल्या टॉपच्या 5% लोकांचे पैसे वजा केले, या 4 ट्रिलियन मधून हे 400 मिलियन तर काढूच, पण टॉप 5% लोकांचे उत्पन्न त्यांचं वजा केलं तर भारताचं दरडोई उत्पन्न हे $1100 आहे. 1100 फक्त. म्हणजे आफ्रिकन कंट्रीज मधल्या नागरिकांच्या उत्पन्नापेक्षा सुद्धा कमी. ही रियालिटी आहे. आणि मग काय या सगळ्या गोष्टीला उपयोग काय? 2014ला सांगितलं होतं 2 कोटी रोजगार देणार. प्रत्यक्षामध्ये 50 लाख सुद्धा औपचारिक नोकऱ्या दिलेल्या नाहीत. अनौपचारिक कामच लोक जास्त करतायत अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये. आता 90% लोकसंख्या ही अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहे. याचा अर्थ काय की त्यांना प्रॉव्हिडंट फंड नाही, त्यांना ESIC नाही, त्यांना काहीच मॅच्युरिटी बेनिफिट्स नाही, त्यांना कॉन्ट्रॅक्ट सुद्धा नाहीत, की रोजगाराची हमी पण त्याच्यात काही नाही आहे. 60% इंजिनियर बेरोजगार आहेत. 60%. आरोग्यामध्ये सरकार GDPच्या फक्त 1.9% खर्च करतं, जे 6% करायला हवं असं म्हटलं जातं. शिक्षणावर 6% करायला पाहिजे, ते आता काहीतरी 2-2.25% करतं. कमी होत गेलं. म्हणजे 5.5 कोटी लोक दरवर्षी आरोग्याच्या उपचारामुळे दारिद्र्य रेषेच्या खाली ढकलले जातात. 5.5 कोटी लोक दरवर्षी फक्त आरोग्याचा खर्च परवडत नाही म्हणून दारिद्र्य रेषेच्या खाली जातात. म्हणायला आयुष्यमान भारत आहे, पण गावांमध्ये डॉक्टर नाही आहेत, औषधं नाही आहेत. ग्रामीण भागामधली अवस्था भयंकर वाईट आहे. सरकारचं सांगतोय, सरकारी. बाकी महागाई तर काय, दूध रेकॉर्डवर, डाळी रेकॉर्डवर, तेल रेकॉर्डवर, भाजीपाला रेकॉर्डवर. गावामधल्या
रोजगाराच्या वृद्धीचं प्रमाण किती आहे? ह्या सगळा शेतीमाल ग्रामीण भागातून येतो ना. ग्रामीण भागातल्या रोजगारामध्ये जी वाढ व्हायला हवी त्याचं प्रमाण किती आहे? 0.6%. 2017 पेक्षा सुद्धा ते कमी आहे. लोक जास्त काम करतायत पण कमी कमावतायत आणि खर्च जास्त होतोय. हे काय म्हटले होते? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू 2022 पर्यंत. प्रत्यक्षात माहिती आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातल्या वाढीचं प्रमाण किती आहे दरवर्षीचं? 1.5%. हे 5 वर्षात दुप्पट करणार होते, म्हणजे दरवर्षी 20% वाढायला पाहिजे होतं शेतकऱ्याचं उत्पन्न. ते 1.5% वाढतंय आणि खर्च त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त प्रमाणात वाढतोय. त्यामुळे त्याची वाढ होतच नाहीये शेतकऱ्याची. तो आणखीन गरीबच होत चाललाय. दरवर्षी 6,000 पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करतायत. दर वर्षाला 50% जास्त कर्जामध्ये बुडलेले आहेत. सरकार सांगतं गरिबीचं प्रमाण कमी झालेलं आहे. काहीतरी त्यांनी काढलं होतं एक एक्स्ट्रीम पॉवर्टी इंडेक्स. पण मग या देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत 5 किलो राशन द्यावं लागतं. हे चित्र काय सांगतं? की सरकार खोटं बोलतंय तुमच्याशी. म्हणजे सरकारच्या भाषेमध्ये, सरकारच्या जाहिरातींमध्ये विकास आहे पण नोकऱ्या नाही आहेत. सरकारच्या जाहिरातींमध्ये वेलफेअर आहे पण वास्तवात सन्मान पण नाही आहे. सरकारच्या जाहिरातींमध्ये ग्रोथ आहे पण ती सर्वसमावेशक नाही आहे. टॅक्स कमी केला, कॉर्पोरेट्सला फायदा झाला, नवीन कंपन्या आल्या नाहीत, नवीन इन्व्हेस्टमेंट पण आली नाही. देशावरचं कर्ज तर जगात 1 नंबरचं झालं. म्हणजे ट्रम्पनी डेड इकॉनॉमी म्हटलंही थोडी अतिशयोक्ती आहे, पण ICU वरती तर नक्कीच आहे. एक्स्ट्रा इंटेन्सिव्ह केअर रूम भारत. GDP आणि सेन्सस सांगत नाही हो देश कसा आहे. तुमची नोकरी, तुमच्या नोकरीची गॅरंटी आणि तुम्ही करत असलेली बचत, तुम्ही करत असलेलं सेव्हिंग्स हे ठरवतं की देशाची प्रगती होते का नाही. तुम्ही विचार करा की 2014 सालपर्यंत तुमच्या उत्पन्नाच्या किती टक्के तुम्ही बचत करत होतात आणि आता तुमच्या उत्पन्नाच्या किती टक्के तुम्ही बचत करता. आणि आता या 10 वर्षामध्ये तुमची बचत वाढली का तुम्ही बचतीमधून खर्च करता? हा प्रत्येकाने विचार करा. तुमच्या सेव्हिंग्समधून तुम्ही खर्च करताय का? व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण त्याला काही इलाज नाही आहे. याचं दुसरं एक कारण आहे. यातली संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे आणि त्याची अनेक उदाहरणं आहेत की सरकार या देशातल्या सर्वसामान्य आणि गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांशी कशी बेईमानी करते आणि फक्त काही लोकांचा कसा लाभ करून देते. 6 जुलै 2021 भारत सरकारने सहकार मंत्रालय सुरू केलं. तोपर्यंत सहकार हा फक्त राज्य सरकारांच्या अधीन असलेला विषय होता. तो केंद्राने 2021 6 जुलैला सहकार मंत्रालय बनवलं. अमित शहांना गृह खात्याच्या सोबत सहकार मंत्री सुद्धा केलं आणि त्या दिवशी अमित शहांनी सहकार से समृद्धी, प्रॉस्पेरिटी थ्रू कॉपरेशन असं एक खूळ सुरू केलं. मग 18 जुलै 2021 अमित शहांनी सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज CRCS हे लॉन्च केलं आणि CRCS सहारा रिफंड पोर्टल सुरू केलं. आता सहाराचं संपूर्ण प्रकरण देशभरातल्या अनेकांना माहिती आहे. सुब्रत रॉय यांनी सहारा हा समूह स्थापन केला. त्याच्यानंतर चिट फंड त्याच्यामध्ये गोळा सुरू केले. लोकांनी त्यात पैसे जमा करायला सुरुवात केली. देशभरातल्या विशेषतः हिंदी भाषिक पट्ट्यांमधल्या नागरिकांनी हजारो कोटी रुपये तिथं इन्व्हेस्ट केले आणि नंतर त्यात बराच घोटाळा झाला. सेबीच्या अटी शर्तींचं पालन झालेलं नव्हतं. त्यामुळे मग सेबीने त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स आणले. त्याच्यानंतर सुब्रत रॉयचा मृत्यू पण झाला. सुब्रत रॉय यांनी हे छोट्या छोट्या गुंतवणूकदारांचे पैसे जे बुडवले होते याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात जी केस चालू होती त्या सर्वोच्च न्यायालयाच्या केसमध्ये सहारा समूहाचे सुब्रत रॉयचे वकील होते भारतीय जनता पक्षासारखे रागात असणारे आणि काही झालं की राजीनामा मागणारे पूर्वीच्या काळात रविशंकर प्रसाद
हे सुब्रत रॉयचे वकील होते. नंतर झालं असं की गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी म्हणून सहारा समूहाने सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला 2025ला की त्यांच्या 88 प्राईम प्रॉपर्टीज आहेत आणि त्या 88 प्राईम प्रॉपर्टीज अदानी प्रॉपर्टीजला विकायची त्यांना परवानगी द्यावी. आता या प्रॉपर्टीजची किंमत किती? 1,00,000 कोटी. 1,00,000 कोटी रुपये याची किंमत होती. मग इथं मध्ये कोण येतं? NCLT. आता ही संस्था सुद्धा इतकी बदनाम झाली आहे, नॅशनल कंपनी लॉज ट्रिब्युनल. या NCLTनी मागे तुम्हाला आठवत असेल अनिल अंबानीचं एक 45,000 कोटी रुपयाचं कर्ज का 49,000 कोटीचं कर्ज हे NCLTनी सेटल केलं आणि ते 450 कोटी रुपये करून टाकलं आणि मग अनिल अंबानीची कंपनी मुकेश अंबानीने विकत घेतली 450 कोटीला. तसं मध्ये NCLT आलं आणि NCLTनी या सगळ्याची सेटलमेंट केली 1,324 कोटी रुपयाला. 1,00,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी 1,324 कोटी रुपयाला. त्यात 324 कोटी रुपयाचं कर्ज देणार LIC अदानीला आणि 1,000 कोटी रुपयाचं कर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया देणार अदानीला. म्हणजे अदानी साहेबांच्या खिशामधून छदाम पण खर्च होणार नाही. ते LIC आणि SBI कडून पैसे घेणार आणि ते NCLTच्या मार्फत हे भरले जाणार आणि ही 1,00,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी. ही सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरून घेतलेली यादी सहाराच्या प्रॉपर्टीजची 88 प्रॉपर्टीज. याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल लोणावळ्याजवळ अँबी व्हॅली नावाचं एक पूर्ण शहर एकदम 5 स्टार सहाराने वसवलं होतं. त्या अँबी व्हॅली तिथल्या इमारतींसह 8,810 एकर जमीन आहे. लोणावळ्याला ही जमीन 8,810 एकर जमीन आहे. अंबावणे नावाचं ते गाव होतं, कोणे एके काळी, ते आता अँबी व्हॅली झालं. ही 8,800 एकर जमीन. त्याच्यानंतर वर्सोवामध्ये त्यांची 106 एकर जमीन आहे. नंतर लखनौमध्ये सहारा शहर नावाने 170 एकर आहे. अशी वेगवेगळ्या ठिकाणची. मग मुंबईमधली ऑफिसेस आहेत, नरिमन पॉईंटवरची ऑफिस आहेत, काही 1,000 स्क्वेअर फुटांची. सहारा स्टार मुंबई एअरपोर्टच्या बाहेरच असलेलं 5 स्टार हॉटेल, ते हॉटेल पण याच्यामध्ये आहे. असं प्रचंड मोठी ही या सहाराच्या प्रॉपर्टीज. या सगळ्या प्रॉपर्ट्या चंदीगडमध्ये 184 एकर जमीन, राजस्थानमध्ये 80 एकर जमीन, झारखंडमध्ये 68 एकर जमीन, राजस्थान बिकानेरला 540 एकर जमीन, त्याच्यानंतर केरळमध्ये 63 एकर जमीन, केरळमध्ये कोचीनला 14 एकर जमीन, वेस्ट बेंगॉल दुर्गापूरला 18 एकर जमीन, मध्य प्रदेश गुणामध्ये 90 एकर जमीन, हरिद्वार उत्तराखंड 44 एकर जमीन, इंदोरला 88 एकर जमीन, नंतर कलकत्त्यामध्ये 111 एकर जमीन, खरगपूरला बंगालमध्येच 71 एकर जमीन, मोरादाबाद उत्तर प्रदेशमध्ये 106 एकर जमीन, नागपूरमध्ये 106 एकर जमीन, नंतर सोहना रोड हरियाणा इथं 304 एकर जमीन. अशा या एकूण 88 प्रॉपर्टीज, त्यात 87 प्रॉपर्टीजचे डिटेल्स आहेत. 88व्या कॉलममध्ये एवढंच लिहिलंय, अदर लँड पार्सल्स अँड ॲसेट्स, एवढंच. व्हेरियस प्लेसेस, जागांमध्ये. ही ट्रू कॉपी सर्वोच्च न्यायालयाची. हे सगळं मिळणार 1,324 कोटी रुपयाला. आता ही 1,00,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी कोणाच्या पैशांमधून उभी राहिली होती? या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या गुंतवणुकीमधून. आणि उद्या हे 1,324 कोटी रुपयाचं कर्ज जे आहे हेही समजा बुडवलं गेलं. कारण अनिल अंबानीचं आपण पाहिलं 49,000 कोटी रुपयाचं कर्ज 450 कोटीत सेटल केलं. याचा अर्थ वरची सगळी रक्कम बुडाली, बँकांनी राईट ऑफ करून टाकली, विसरून गेल्या बँका, सोडून दिले पाणी त्या रकमेवरती.
त्या रकमेवर पाणी सोडलं म्हणजे कुठं कशावर पाणी सोडलं? तुम्हाला आणि मला त्या बँकांमध्ये डिपॉझिट्स ठेवून जे व्याज मिळणार होतं ते गेलं. आणि म्हणून आज तुम्ही बघा, आज आपल्याला सेव्हिंग अकाउंटवरती रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळतो? 2.5%, 3%. 2.5चा 3 झाला तर बँका फोन करून कळवतात, आता 3% झालाय बरं का, 2.5चा 3. मला आला होता फोन. आणि कर्ज घ्यायला जा 9%. तुम्हाला 2 व्हीलर घ्यायची असेल ना तरी 9% कर्ज. म्हणजे 6% मधला ऑपरेटिंग प्रॉफिट एका बँकेचा. यापूर्वी बँकांचा ऑपरेटिंग मार्जिन, ऑपरेटिंग प्रॉफिट हा 2.5-3% होता. त्यात बँकेचा सगळा खर्च भागायचा, त्यातून ते डिव्हिडंड पण द्यायचे, त्यातून ते इन्क्रिमेंट्स देत होते, त्यांच्या लोकांना प्रमोशन देत होते. 2.5-3% मधून उरलेले 2.5-3% हे आपल्याला जास्त व्याजाच्या रूपाने मिळत होते. ते गेले आणि ते आता वापरले जात आहेत हे अशी बुडलेली कर्जचा तुटवडा, ती रक्कम भागवण्यासाठी. हा जो काही खड्डा पडतो ना 45,000 कोटीचा, 1,300 कोटीचा, तो खड्डा बुजवायचा कुठून? तर तुमच्या माझ्या पैशांवरच्या व्याजातून. आणि एक वेळ हे सरकार नरेंद्र मोदीचं अशी वेळ आणेल की आता व्याजामधून तो खड्डा भागवला जातोय, आपल्या बचत खात्यामधल्या सेव्हिंग सुद्धा वळवल्या जातील. आर्थिक आणीबाणी आली असं जाहीर करतील, पण आपल्या बगल बच्चांचा फायदा करून देतील. आणि म्हणून जीडीपी वाढतोय पण तुमच्या माझ्या हातामध्ये पैसा येत नाहीये. बँका त्यांची गुंतवणूक ही कर्ज देण्यासाठी कोणाला करतायत? 12 लाख कोटी रुपयाचं कर्ज दिलं उद्योगपतींना आणि 70% जास्त स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्रीज, म्हणजे लहान, लघु आणि मध्यम उद्योग यांची कर्जाच्या मागण्या फेटाळल्या. आणि 60% इन्व्हेस्टमेंट बँकांची आज फायनान्शियल सेक्टरमध्ये आहे, स्टॉक मार्केटमध्ये आहे, बॉन्ड्समध्ये आहे, या म्युच्युअल फंडमध्ये आहे. ते नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहेत, ते प्रॉडक्टिव्ह ॲसेट नाहीत. प्रॉडक्टिव्ह ॲसेटमध्ये बँका पैसे टाकत नाही आहेत. उद्योगाला कर्ज देणं, लहान, लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज देणं हे खरं बँकांनी करायला हवं. त्याऐवजी ते त्यांचे पैसे गुंतवतायत स्टॉक मार्केटमध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये आणि बॉन्ड्समध्ये, जे नॉन प्रॉडक्टिव्ह आहे. हे प्रॉडक्टिव्ह आहे कारण हे छोटे आणि लहान आणि मध्यम उद्योग जे आहेत हे कारखाने टाकतात, हे उद्योगधंदा टाकतात. 40,000 पेक्षा जास्त कंपन्या बंद पडल्या, स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीज 40,000 पेक्षा जास्त. नुसत्या महाराष्ट्रातल्या 8,000 पेक्षा जास्त बंद पडल्या. त्या जर चालू राहिल्या असत्या, त्यांना जर पैसे मिळाले असते तर त्यांनी रोजगार दिला असता. तो रोजगार दिला असता तर तुमच्या हातात पैसे आले असते. तुमच्या हातात पैसे आले असते तर ते तुम्ही बाजारात कुठेतरी खर्च केले असते. ते खर्च केले असते तर ते अनेक ठिकाणी पोहोचले असते. अगदी दिवाळीमध्ये साधा दिवा मातीचा विकत घेतला ना तर त्या कुंभारापासून शेतकऱ्यापर्यंत पैसे जातात, नुसता दिवा विकत घेतला तर. पण सोन्यामध्ये पैसे टाकणं, बॉन्ड इक्विटी याच्यामध्ये पैसे टाकणं, चांदीमध्ये पैसे टाकणं हे नॉन प्रॉडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट्स आहेत. याचा कोणालाही उपयोग होत नाही. आणि सरकार हे असे त्यांच्या बगल बच्च्यांच्या लाख कोटी रुपयाचे फायदे करून देण्यासाठी तुम्हाला त्या रास्त तुमच्या गरजांपासून वंचित ठेवत आहे. आणि तुम्हाला फक्त जाहिराती देत आहे की भारत जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार, 3ऱ्या नंबरची होणार, जीडीपी इतका होणार, 5 ट्रिलियनची इकॉनॉमी होणार. भारताची इकॉनॉमी 5 ट्रिलियनची होईल, पण तुमच्या खिशामध्ये 50 रुपये तरी वाढणार आहेत का? हा विचार करा. सरकार कोणासाठी असायला हवं आणि ते कोणासाठी काम करत आहे, हा खूप गंभीरपणाने विचार करण्याचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं हे इथं खाली कमेंट करून मला नक्की सांगा. आजच्या या भागात इतकंच. धन्यवाद.